उद्या गुरुवार आणि अमावस्या असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन घरातील सगळं जाळं काढून, घर स्वच्छ करून, दरवाजे खिडक्या साफ करून, ज्या घरात साफसफाई असते त्या घरात माता लक्ष्मी येतेच. गुरुवार असल्यामुळे आपल्याला आपल्या घरातील फरशी पण पुसायची आहे. पाण्यात हळद, खडे मीठ, गोमूत्र असेल गोमूत्र टाकू शकता किंवा लिंबू असेल लिंबू पण टाकू शकता आणि आपल्या घरातील फरशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ह्या दिवशी आपल्या घरातील वाहन, गाडी जे काही असते ते अशा पाण्याने पण स्वच्छ करू शकता. जेवढी जास्त स्वच्छता करू तेवढंच आपल्यालाही पॉझिटिव्ह वाटतं आणि घरातही पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि माता लक्ष्मीलाही स्वच्छता आवडते. तुमच्याकडे जे किरकोळ सामान, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, तुटलेले फुटलेले छोटे मोठे भांडे, आपल्याला असं वाटतं ही वस्तू आपल्याला कधी कामात येईल, पण ती कधी कामातच येत नाही, म्हणून आपण तिचा साठा करून ठेवतो. त्याच्यातही जास्त नकारात्मकता साचलेली असते. सकाळी घरातील स्वच्छता आवरून झाल्यावर आपल्याला सूर्याला एक तांब्या भरून अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम गृहिणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. गुरुवार असल्यामुळे आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून आपल्याला तुळशीची पण पूजा करायची आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य उंबरठ्याला पण स्वच्छ कपड्याने पुसून हळदीचं लेपन करून माता लक्ष्मीला प्रत्येक घरातील उंबरठा स्वच्छ दिसला का माता लक्ष्मीला पण यायला आवडतं आणि आपल्याला पण छोट्या मोठ्या गोष्टी सेवा करायलाही आवडतं. त्याच्याने खूप मन प्रसन्न होतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. म्हणून जेवढं घरात स्वच्छता केली तेवढं घरात चांगलं. उंबरठ्याला लेपन करून झाल्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढून हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून दीप दाखवून पूजा करायची आहे. दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्या देवांना पण उजळायचं आहे. तुमच्याकडे जे लिक्विड काही असेल पावडर वगैरे तुम्ही त्याच्याने पण स्वच्छ करू शकता. देवघराची पण साफसफाई करायची आहे. महिन्यातून म्हणा किंवा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून देवांनाही खूप छान उजळवले तर ते पण खूप प्रसन्न राहतात आणि आपल्यालाही प्रसन्न वाटते. देवपूजा करून झाल्यावर आपल्याला दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्या घरातील जेवढे दिवे असतील तेवढे स्वच्छ करायचे आहेत आणि त्या दिव्यांची छानपैकी मांडणी करायची, त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे ज्यांच्याकडे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर कुंकुमार्चन पण करू शकता. ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. गुरुवार असल्यामुळे आपल्याला सेवा व उपाय खूप करायचे आहेत. या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपल्याला आनंद मिळतो. म्हणून उद्या सेवा व उपाय नक्की करा.